A very warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about interhalogen compounds. In this lecture, we are going to discuss polyhalides. तर बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड्स बघितले होते की जे दोन हॅलोजन कंपाऊंड्स एकत्र येऊन एक कंपाऊंड तयार करते त्याला आपण इंटरहॅलोजन कंपाऊंड्स म्हणतो. आता इथं पॉलीहॅलाइड्स म्हणते तेच कन्सेप्ट आहे जवळजवळ फक्त हॅलोजनच्या ऐवजी हॅलाइड्स आहे. आता सपोज जर फ्लोरीन असेल फ्लोरीन ऍटम ज्यावेळी आपण फक्त फ्लोरीन असते एफ असतोय त्यावेळी त्याला आपण फ्लोरीन म्हणतो. पण ज्यावेळी त्याच्यावरती चार्ज येतो एफ मायनस होईल त्यावेळी त्याला आपण फ्लोराइड्स म्हणतो. तसं सीएल वरती मायनस चार्ज असल्यानंतर फ्लोराइड्स म्हणतो. ब्रोमिन वरती मायनस चार्ज असल्यानंतर ब्रोमाइड्स म्हणतो. आयोडीन वरती चार्ज असल्यानंतर आपण आयोडाइड्स म्हणतो. मग असे हॅलाइड्स एकत्र येऊन जे कंपाऊंड तयार होते त्याला पॉलीहॅलाइड्स. पॉली मीन्स मेनी अनेक पॉलीहॅलाइड्स तयार होते. मग आता हे असे हॅलाइड्स तयार होत असताना एक हॅलाइड आयन रिएक्ट्स विथ इंटरहॅलोजन कंपाऊंड और अदर हॅलोजन ॲटम अँड इट फॉर्म्स पॉलीहॅलाइड्स. बघा आता हॅलाइड आयन्स हॅव अ टेंडन्सी टू react with molecules of halogens or interhalogens and forms polyhalide ion. Commonly known example of this polyhalide is the I3 minus ion. Iodine is only slightly soluble in water. Slightly soluble in water. मग आता जर आपल्याला पूर्ण सोल्युबल करायचं असेल किंवा त्याची सोल्युबिलिटी वाढवायची असेल तर त्यासाठी आपण काय करतो जनरली त्या आयोडीन I3 मायनस सोल्युशन जे आहे त्या सोल्युशन मध्ये पोटॅशियम आयोडाइड ऍड करतो की जो त्याची सोल्युबिलिटी इन्क्रीज करते. आता पोटॅशियम आयोडाइडचा रोल काय फक्त I3 मायनसची सोल्युबिलिटी त्या एक्वियस सोल्युशन मधली वाढवण्यासाठी. आता या पॉलीहॅलाइड्स नक्की असे कोणत्या कोणत्या प्रकारचे तयार होते. जर आता जे आपण क्लासिफिकेशन किंवा टाइप जर बघितलं तर तीन टाइप्स आहेत की जे एक्स मायनस एन मीन्स नंबर ऑफ हॅलाइड आयन्स combined with that halide. Xn minus type polyhalide contain only one type of halogen atoms. For example, Ki3 that is potassium triiodide, Na(I3) that is sodium triiodide, cesium triiodide and rubidium triiodide. Second example is the X prime N minus type polyhalides contain two different halogens. बघा आता इथे एक्स प्राइम एन मायनस हॅलाइड मध्ये आता एक्स प्राइम एन मायनस जो आहे तो हॅलाइड आहे आणि एक्स जो आहे तो एक हॅलोजन ऍटम त्याच्यासोबत कंबाईन झाला. आता ह्या पॉलीहॅलाइड मध्ये बघा कोणतं एक्झाम्पल आहे पोटॅशियम आयोडीन डायक्लोराइड, त्यानंतर सिझियम आयोडीन डायक्लोराइड, रुबिडियम आयोडीन डायब्रोमाइड हे एक्झाम्पल आहेत एक्स एक्स प्राइम एन मायनस टाइप पॉलीहॅलाइड्स मध्ये. आणि थर्ड टाइप आहे एक्स एक्स प्राइम एक्स डबल प्राइम एन मायनस टाइप पॉलीहॅलाइड्स विच कंटेन थ्री डिफरंट हॅलोजन्स. फॉर एक्झाम्पल एक मेटल ऍटम आहे एक इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम आहे की फॉर एक्झाम्पल सीझियम आहे. सीझियम फ्लोरीन आयोडीन ब्रोमाइड आहे, रुबिडियम क्लोरीन आयोडीन ब्रोमाइड आहे. हे पॉलीहॅलाइड्स तयार होते. आता दुसरा वेनं जर आपण ह्या पॉलीहॅलाइडचं क्लासिफिकेशन केलं तर तिथं बघा ट्राय हॅलाइड्स कंटेनिंग थ्री हॅलोजन ऍटम्स I3 मायनस, त्यानंतर ICl2 मायनस, IBrF मायनस, त्यानंतर पेंटेहॅलाइड्स आहेत की ज्याच्यात I5 मायनस आहे, ICl4 मायनस आहे आणि BrF4 मायनस आहे. त्यानंतर हेप्टेहॅलाइड्स आहे की ज्याच्यात 7 हॅलोजन ऍटम असतील, I7 मायनस आहे, IF6 मायनस आहे. त्यानंतर ऑदर ऑड पॉलीहॅलाइड्स कंटेनिंग मोर दॅन 7 ऑड हॅलोजन ऍटम. फॉर एक्झाम्पल I9 मायनस आहे, I11 मायनस आहे आणि Br9 मायनस आहे. त्यानंतर इव्हन पॉलीहॅलाइड्स आहेत की ज्याच्यात नंबर ऑफ ऍटम अटॅच असणाऱ्या सेंट्रल ऍटमला इव्हन नंबर मध्ये हॅलोजन ऍटम्स असतील. फॉर एक्झाम्पल I4 मायनस आहे, I8 मायनस आहे. बघा आता याचं प्रिपरेशन कसं आहे, या पॉलीहॅलाइडचं प्रिपरेशन जे आहे ते सपोज one halogen atom which reacts with another metal halide or another halide metallic halide किंवा halide. For example, chlorine which reacts with potassium chloride and forms potassium trichloride. Then bromine which reacts with cesium iodide and forms cesium iodine bromide. Then iodine reacts with potassium iodide, it forms potassium triiodide. Iodine reacts with ammonium iodide, it forms ammonium pentaiodide. By the action of interhalogens on metals, when BrF3 which reacts with
potassium metal, it forms potassium bromine tetrafluoride. Again there is a type of, again there is one more type of preparation, that is the by the action of interhalogens on metallic halides. For example, iodine chloride, which reacts with potassium chloride and forms potassium iodine dichloride. Then iodine chlorides when react with potassium bromide, it forms potassium iodine chlorine bromide. And fourth type of preparation is by action of interhalogen compounds on other polyhalides. Iodine chloride is a interhalogen compounds which reacts with potassium chlorine bromine iodide, which react when these two reactants react, it forms potassium iodine dichloride and iodine bromide. There is again formation of polyhalide and interhalogen compounds, but type is different. Potassium iodine dichloride again reacts with iodine chloride and it forms potassium iodine tetrachloride. Then next पॉइंट, आता आपण स्ट्रक्चर ऑफ पॉलीहॅलाइड आहे ते डिस्कस करू. आता स्ट्रक्चर ऑफ I3- जे आहे ते I3- स्ट्रक्चर कसं येईल किंवा त्याची जॉमेट्री काय असेल, तर आता त्याचं अकॉर्डिंग टू आर किंवा ऑन द बेसिस ऑफ व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी आयोडीन I3- चं स्ट्रक्चर कसं डिटरमाइन करायचं. आता इथं सुद्धा एक सेंट्रल ॲटम कन्सिडर करायला लागेल आणि दोन हे अटॅच्ड ॲटम कन्सिडर करावं लागतील की टू attaching atom is connected with central atom. The outer electronic configuration of iodine is 5s2 5px2 5py2 and 5pz1. It takes up one electron from metal to give iodide ion I- which has electronic configuration 5s2 5px2 5py2 and 5pz2 from I-, that is the halide ion which contains its octet is complete. बघा, ज्या आयोडाइड करून इलेक्ट्रॉन घेणार आहे त्याचा ऑक्टेट ऑलरेडी कंप्लीट आहे. इन ऑर्डर टू शो डायव्हॅलन्सी, one electron excites from 5p to 5d orbital and the excited state configuration becomes I- excited state is 5pz मधला एक इलेक्ट्रॉन 5dxy म्हणजे नेक्स्ट हायर एनर्जी लेवलला जाईल. इट अंडरगोज sp3d hybridization to give 5 hybrid orbitals. Out of these, 3 contain lone pairs and 2 contain unpaired electrons. They form 2 sigma bonds with 2 iodine atoms. Due to sp3d hybridization, the expected geometry is trigonal bipyramidal. बघा, जर हायब्रिड ऑन द अकॉर्डिंग टू हायब्रिडायझेशन आपण जर कन्सिडर केलं तर जॉमेट्री आहे ते ट्रायगोनल बायपिरामिडल यायला पाहिजे, परंतु बट ड्यू टू 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाइंग इक्वेटोरियल पोझिशन द जॉमेट्री बिकम्स लिनियर with I bond angle is 180 degree Celsius. आता सेम याच्यासारखंच एक्झाम्पल आहे I3- सारखं ICl2- आणि IBrF-. या सगळ्याच्या सगळ्या दोन्ही मॉलिक्युलचं ICl2- आणि IBrF- चे स्ट्रक्चर ह्या I3- सारखंच आहे की ज्याचा बॉन्ड अँगल 180 डिग्री आहे. त्यानंतर एक नेक्स्ट स्ट्रक्चर आहे आयोडीन टेट्राक्लोराइड. इथं बघा आयोडीन सेंट्रल ॲटम आहे आणि 3 क्लोराइड ॲटम आहेत आणि एक त्यातला एक Cl- आहे. आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ आयोडीन is 5s2 5px2 5py2 and 5pz1. Then it takes up one electron from metal to give iodide ion which has electronic configuration. जर एक इलेक्ट्रॉन घेतला तर काय होईल, आयोडाइड आयन होईल. आयोडाइड आयन झालं तर इथं 5pz मधलं इलेक्ट्रॉन फुलफिल होईल. फुलफिल झाल्यानंतर आयोडीन मायनस झाल्यानंतर मग एक इलेक्ट्रॉन त्याचा काय होतं, एक्साइट होते. पण याला अटॅच असणारे 4 दुसरे क्लोरीन ॲटम आहेत की ज्या 4 क्लोरीन ॲटम मधलं I- एक्साइटेड स्टेटला गेल्यानंतर 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते 5py मधला एक आणि 5pz मधला एक इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन नेक्स्ट हायर एनर्जी लेवलला जातील म्हणजे 5d1 आणि 5dx1y1 आणि 5dyz1 मध्ये एक इलेक्ट्रॉन जाईल आणि sp3d2 हायब्रिडायझेशन तयार होईल की ज्याच्यात 4 बॉन्ड पेअर असतील. 5py बरोबर एक क्लोराइड ॲटम अटॅच होईल, 5pz बरोबर एक क्लोरीन होईल, 5dxy बरोबर एक क्लोरीन ॲटम अटॅच होईल, 5dyz बरोबर एक क्लोरीन ॲटम होईल आणि 2 लोन पेअर प्रेझेंट असतील. 5s2 मधले एक लोन पेअर आणि 5px2 मधले एक लोन पेअर. त्यामुळे sp3d2 हायब्रिडायझेशन असलं तर ऑक्टेहेड्रल जॉमेट्री एक्सपेक्टेड आहे, पण इथं
स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री तयार होते. सिमिलर याच्यासारखंच ब्रोमीन टेट्राफ्लोराइडचं स्ट्रक्चर जॉमेट्री आहे की ज्याच्यात स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री मिळते आपल्याला. आणि लास्ट एक्झाम्पल आहे I5 मायनस. सिमिलरली इथं एक पुन्हा जसं आता हे I5 मायनस आहे तो याची जॉमेट्री आपल्याला ICl4 मायनस सारखी भेटायला पाहिजे होती. पण याची जी जॉमेट्री आहे ती व्ही शेप्ड आहे. It is assumed to be formed by the combination of two iodine molecules, for example I2 and one iodide. That म्हणजेच दोन आयोडीन that is the I2 plus I minus असंच ऍड होऊन हा I5 मायनस मॉलिक्यूल तयार झाला असावा. The iodide ion is weakly bonded to iodine molecules to give a V-shaped structure with angle of 94 degrees Celsius. All the bonds are not equivalent, so the bond lengths are different as shown in figure. इथं बघा बॉन्ड अँगल इथं 176 डिग्री सेल्सिअस आहे, इथं 94 डिग्री सेल्सिअस आहे. आता इथले जे बॉन्ड डिस्टन्स आहे इथं 3.17 आहे, म्हणजे जो सेंट्रल आयोडीन ॲटम आहे त्याच्या जवळचे दोन आयोडीन ॲटम आहेत त्याचे बॉन्ड लेंथ जे आहे 3.17 अँगस्ट्रॉम युनिट आहे. आणि त्या सेकंड अटॅचड आयोडीनला जो बाहेरचा आयोडीन अटॅच आहे त्याची बॉन्ड लेंथ आहे ती 2.82 अँगस्ट्रॉम युनिट आहे. So I hope you have understand this VSEPR theory. If you have any query regarding the VSEPR theory or any doubt you have, please ask me any doubt or any query what you have. So we will stop here.